स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह घोघाट व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भिवघाट। प्रवेश सुरू डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा, सीबीएसई, प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, यूकेजी, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, एनटीएससी, एमटीएससी, एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून आयआयटी, जेईई, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे अभ्यासाने कार्यतत्पर लोकप्रिय नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी माननीय सुहास भैया अनिलभाऊ बाबर यांनी नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैनिमान विजयाबद्दल त्यांचा विटे शहराच्या वतीनं भव्य नागरिक सत्कार सोहळा 9 मार्च रोजी चौंडेश्वरी चौक या ठिकाणी विटे शहर सत्कार समिती सोहळ्यानं आयोजित केलेला आहे। खरं तर माननीय सुहास भैया हे निवडून येऊन आज 3 महिने झाले आणि शहराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं भैयांचा या शहराच्या वतीनं भव्य मोठ्या प्रमाणात नागरिक सत्कार करण्याबाबत या पूर्वीच नियोजन सर्व भैयावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलं होतं। परंतु स्वर्गीय अनिल भाऊ यांचं प्रथम पुण्यस्मरण असल्यानं भैयाने कोणताही कार्यक्रम स्वीकारायचा नाही आणि सत्कारही स्वीकारायचा नाही असं कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळं आपणास आजपर्यंत तारीख मिळालेली नव्हती। आज शहरातील सत्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी मान्य सुहास भैयांची त्यांच्या सत्काराची तारीख मिळाली याबाबत त्यांची भेट घेतली आणि 3 मार्च पासून अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा भैयांनी त्यांच्या असणाऱ्या नियोजित कार्यक्रमामधून रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजीची सायंकाळी 5 वाजताचं सत्काराचं त्यांनी टायमिंग दिलं। हे करत असताना सत्कार सोहळ्याच्या समितीनं दिनांक 9 मार्च रोजी आमदार सुहास भैया यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि त्याचबरोबर माननीय अमोलदादा बाबर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांची निवड झाली। यांचा या ठिकाणी दोघांचा सत्कार भव्य मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन केलेलं आहे। या सत्कार सोहळ्या पाठीमागचं कारण असं आहे की स्वर्गीय आदरणीय अनिल भाऊ यांनी या विटे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलं
आणि अनिल भाऊंच्या पश्चात सुहास भैया आणि अमोल दादा यांनी या दोघांच्या माध्यमातून सुहास भैया आमदार नसताना या शहराला गेले 40 वर्ष पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. तो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा, शहरास रोज नियमित आणि पुरेसा पाणी मिळावं, यासाठी आमदार सुहास भैया आणि अमोल दादांनी शासन स्तरावर प्रश्न मांडून या शहरास कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून महत्वाचा विषय या शहराचा पाणी प्रश्न निकालित काढला. दुसरी गोष्ट, टेंबू असेल, ह्या टेंबूच्या माध्यमातून ह्या शहरात चारेवाडी असतील, शिवाजीनगर असेल, निवरीमधील भवननगर असेल, की ज्या शेतीपूरक असणाऱ्या जागेमध्ये शहरामध्ये की ज्या ठिकाणी शेती पिकवली जाते त्या ठिकाणी टेंबूचं पाणी कसं जाईल, आणि त्या ठिकाणी अनिल भाऊनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टेंबूचं पाणी ही प्रत्येक शिवारात पोहोचले. दुसरी गोष्ट, या शहरामध्ये सध्या बस स्थानकाचं काम या भाऊंच्या बायांच्या दादांच्या माध्यमातून चालू आहे. शहरामध्ये जिल्हा उपरुग्णालय असेल, सुधारित पाणी पुरवठा असेल, पायाभूत सुविधा ज्या शहरात हव्या आहेत त्या सुविधा अनिल भाऊंनी या शहरासाठी मोठं योगदान दिलं. आणि अनिल भाऊंच्या पश्चात आमदार सुहास भैया आणि अमोल दादा या गोष्टीचा पाठपुरावा करून या शहरासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून या सर्व गोष्टी या शहरातल्या नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, देत आहेत. या इथून पुढे यांनी द्याव्यात. या कारणास्तव विटे शहरातील सर्व तमाम नागरिकांनी आणि सत्कार समितीमधील सर्व मान्यवर सदस्यांनी आमदार सुहास भैयांचा आणि अमोल दादांचा 9 मार्च रोजी भव्य नागरी सत्कार चौंडेश्वरी मंदिराजवळ आयोजित केलेला आहे. या भव्य सत्कार सोहळ्यास सर्व विटेकर नागरिकांनी, बंधू भगिनींनी, सर्व व्यापाऱ्यांनी, डॉक्टर्स असतील, वकील असतील, मेडिकल व्यवसायामध्ये असतील, सर्व लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सुहास भैयांना आशीर्वाद द्यावा आणि कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे ही विटा शहर सत्कार सोहळा समितीच्या वतीने मी आपणास नम्रपणे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते. विटा शहर सत्कार समितीच्या वतीने 9 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आमदार सुहास भैया बाबर यांचा सत्कार विटा शहर वासियांच्या वतीनं आयोजित केला आहे. तरी विट्यातील सर्व बंधू बहिणींनी, मातांनी, व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी सत्कारासाठी आपण सर्वांनी भैयांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे. भाऊंच्या माध्यमातून विट्यातील पोल्ट्रीधारकाचे प्रश्न मार्गी लागले, विट्यातील व्यापाऱ्याच्या अडचणी सोडवल्या गेल्या, शेतकऱ्यांना पाणी मिळालं. भैयांच्या माध्यमातून बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागला, विट्याच्या पाणीपुरवठ्याचा पाणीपुरवठा स्कीम मार्गी लागली, रस्ते सर्व विट्यातील गुळगुळीत चांगले दर्जाचे केले गेले, विट्यातील गटारी चांगल्या झाल्या, भुयारी गटाराचा काम अंतिम टप्प्यात प्रस्ताव सादर केलेला आहे. तरी आपण काय तर बाबर कुटुंबियांचं देणं लागतोय या नात्यानं आपण भरघोस असा विट्यातून 4000 मताचा लीड भैयांना दिलं. 55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण
पहिल्यांदाच बाबर कुटुंबाला विटा शहरानं 5,000 मताचं लीड दिलं, पण मताच्या रूपात आपण लीड दिलं, पण उद्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने हजर राहून आपण बाबर कुटुंबियाच्या पाठीशी आहे हे उद्या दाखवून देण्यासाठी सर्वांनी हजर राहूया. भव्य मोठा असा सत्कार सोहळा समितीने आयोजित केलेला आहे. भरपूर मोठं व्यासपीठ, सर्वांना बसण्याची व्यवस्था, सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व विट्यातील तमाम जनतेने, बंधू बहिणींनी, मतदारांनी कार्यक्रमाला हजर राहावे अशी सत्कार समितीच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.